श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास वृषभ राशीच्या लोकांसाठी आहे. जून 2026 मध्ये वृषभ राशीच्या आयुष्यात कोणते मोठे बदल होणार आहेत? पैसा, करिअर, प्रेम, कुटुंब, आरोग्य आणि नशीब या सगळ्यामध्ये काय घडणार आहे? हा महिना तुमच्यासाठी भाग्योदय घेऊन येणार आहे का, की काही मोठ्या सावधगिरी घ्याव्या लागणार आहेत? आज आपण हे सगळं अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही खास उपाय सांगणार आहे जे तुमचं नशीब आणखीन मजबूत करू शकतात. 2025च्या तुलनेत 2026 हे वर्ष वृषभ राशीसाठी अधिक सकारात्मक मानलं जात आहे. विशेषतः जून महिना अनेक शुभ संकेत घेऊन येत आहे. या महिन्यात शनी तुमच्या लाभ भावात म्हणजे 11व्या घरात विराजमान असेल आणि ही स्थिती वृषभ राशीसाठी अत्यंत लाभदायक मानली जाते. यामुळे अचानक धनलाभ, नवीन संधी, मोठ्या लोकांशी संपर्क आणि अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याचे योग तयार होत आहेत. तसंच गुरुग्रह दुसऱ्या भावात असल्यामुळे पैसे, कुटुंब आणि बोलण्यात गोडवा वाढू शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जिथे पैसा येईल तिथे खर्चही वाढू शकतात. केतू 4थ्या भावात असल्यामुळे घर, वाहन किंवा कुटुंबावर अचानक खर्च येऊ शकतो. म्हणून हा महिना कमाई आणि खर्च दोन्हीही घेऊन येणारा आहे. आता बोलूया करिअरबद्दल. जून 2026 मध्ये करिअरच्या बाबतीत वृषभ राशीच्या लोकांना मोठे फायदे मिळू शकतात. शनीची स्थिती तुमच्यासाठी अत्यंत मजबूत आहे. यामुळे नोकरीत प्रगती, नवीन संधी आणि प्रमोशनचे योग तयार होत आहेत. ज्यांना बराच काळ मेहनतीचं फळ मिळत नव्हतं त्यांना आता यश दिसू शकतं. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास ठेवू शकतात. काही लोकांना परदेशी संबंधित कामाची संधी मिळू शकते. राहू 10व्या भावात असल्यामुळे इंटरनॅशनल कंपनी, ऑनलाईन काम किंवा मोठ्या प्रोजेक्टमध्ये फायदा होऊ शकतो. व्यवसाय करण्यासाठी मोठी बातमी. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळतील. व्यवसाय वाढण्याची संधी मिळेल. काही लोक आपल्या व्यवसायाची पद्धत बदलू शकतात. डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया, ऑनलाईन सेल्स किंवा परदेशी व्यवहारातून फायदा होऊ शकतो. या महिन्यात कामानिमित्त प्रवास वाढू शकतो, पण हे प्रवास भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पैसा. जून 2026 मध्ये धनलाभाचे जबरदस्त योग तयार होत आहेत. शनी 11व्या भावात असल्यामुळे नियमित उत्पन्न वाढू शकतं. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काही लोकांना अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. गुरुग्रह दुसऱ्या भावात असल्यामुळे बचत वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही पैशाबद्दल अधिक जागरूक व्हाल, पण येथे एक सावधगिरी आहे. केतू 4थ्या भावात असल्यामुळे घर, वाहन दुरुस्ती किंवा कुटुंबासाठी अचानक खर्च येऊ शकतो. म्हणून पैसा येत असला तरी योग्य नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आरोग्याच्या बाबतीत हा महिना बऱ्यापैकी चांगला दिसतो. शुक्र आणि शनीची स्थिती तुमच्या आरोग्यासाठी सकारात्मक संकेत देत आहे. तुमच्यात ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढलेला दिसेल. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते. ज्यांना आधीपासून काही आरोग्य समस्या होत्या त्यांना हळूहळू आराम मिळू शकतो. तरी जास्त प्रवास आणि कामाचा ताण यामुळे थकवा जाणू शकतो. म्हणून झोप पूर्ण घ्या. बाहेरचं जास्त खाणं टाळा. योग, प्राणायाम आणि नियमित चालणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आता बोलूया प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाबद्दल. जून 2026 मध्ये प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत खूप सुंदर संकेत दिसत आहेत. शनी 11व्या भावात असल्यामुळे तुमच्या नात्यात स्थिरता वाढू शकते. जोडीदारासोबत समजूतदारपणा वाढेल. जुन्या गैरसमज दूर होऊ शकतात. प्रेमसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात. ज्यांचं लग्न ठरलं नव्हतं त्यांच्यासाठीही चांगल्या बातम्या येऊ शकतात. विवाहित लोकांच्या आयुष्यात प्रेम, विश्वास आणि भावनिक जवळीक वाढेल. या काळात पार्टनरसोबत एखादा खास प्रवास किंवा आनंदाचा क्षण अनुभवायला मिळेल. कुटुंबाच्या बाबतीत हा महिना चांगले संकेत देत आहे. घराचे वातावरण शांत आणि आनंदी राहू शकतं. कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. तुमच्या बोलण्यामुळे लोक अधिक प्रभावी होतील. तुम्ही घरात महत्त्वाची भूमिका निभावू शकता. काही लोकांच्या घरी शुभकार्य किंवा आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. तसेच केतूमुळे काही वेळा छोट्या गोष्टीवरून मानसिक तणाव येऊ शकतो, म्हणून घरात संवाद कायम ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचं फळ देणारा असू शकतो. एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा नवीन कोर्ससाठी चांगले योग आहेत. विदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना संधी मिळू शकते. कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत? अनावश्यक खर्च टाळावा. भावनेत येऊन निर्णय घेऊ नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. घरातील छोट्या गोष्टी मोठ्या बनवू नका. पैशाचं नियोजन करा. जून महिन्यात तुमचं नशीब कसं मजबूत कराल तर पाहूया काही खास उपाय. दररोज 108 वेळा ओम गुरवे नमः या मंत्राचा जप करावा. तसंच ओम शुक्रवाय नमः हा मंत्रही नियमितपणे म्हणावा. गुरुवारी पिवळ्या वस्तू दान कराव्यात. गरजू विद्यार्थ्यांना मदत करावे. आई वडिलांचा आशीर्वाद घ्यावा. आणि सर्वात महत्त्वाचं, अहंकार टाळा. मित्रांनो, जून 2026 हा महिना वृषभ राशीसाठी प्रगती, पैसा आणि नवीन संधी घेऊन येणार आहे. ज्यांनी मागच्या काही वर्षात संघर्ष केला त्यांच्या आयुष्यात आता हळूहळू स्थिरता येऊ शकते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आयुष्य बदलू शकतो. म्हणून मेहनत करत राहा. नशीब तुमच्या बाजूने उभं राहायला सुरुवात करत आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर आश्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची रास वृषभ असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जय महाराष्ट्र.